हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत डिफरन्शिएशन चॅप्टर मधील इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? असं इक्वेशन, असं फंक्शन ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय ह्या दोन्ही व्हॅल्यूज एकाच ठिकाणी अवेलेबल असतात. याचाच अर्थ काय? की बाबा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या नाहीयेत. आता तुम्हाला समजवतो. आजपर्यंत आपण कसं बघत आलोय, आपलं एखादं फंक्शन कसं होतं, वाय इक्वल्स टू साइन एक्स. म्हणजे एक्स हा एका साईडला आहे आणि वाय हा एका साईडला आहे, तर आपल्याला ह्याचं डिफरन्शिएशन इझी होतं. काय साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स, हे एकदम सोपं आहे. पण जर असं झालं, वाय इक्वल्स टू वाय स्क्वेअर साइन एक्स, ह्या साईडला पण वाय आला, पुन्हा पलीकडे वाय आणि पुन्हा एक्स. आता ह्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं, आपण हेच आज शिकणार आहोत या पॉइंटमध्ये आणि या व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया. जर तुम्ही पहिला क्वेश्चन बघितला, काय एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय क्यूब इक्वल्स टू 5. आता ह्याच्यामध्ये एक्स आणि वाय हे एकाच साईडला आलेत. आता ह्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं? दोन मेथड्स आहेत त्याच्या डिफरन्शिएशन करण्याच्या. एक आहे स्टँडर्ड आणि एक आहे आपण शॉर्टकट किंवा फॉर्म्युला म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह करून ह्याला डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्हाला मी स्टँडर्ड मेथड काय ती सांगतो सगळ्यात अगोदर. जसं नॉर्मल डिफरन्शिएशन करतो ना, तसंच करायचं. फक्त जिथं वाय असेल ना, तिथं डीवाय बाय डीएक्स लिहायचं. बघा, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय होणार? 2x. ठीक आहे, प्लस हा 2 कॉमन काढू. आतमध्ये बघा काय राहणार, डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय. आता इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना, इथं दोन व्हेरिएबल्स आहेत, तर इथे आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागेल. ठीक आहे, प्लस वाय क्यूब. एक्स क्यूबचं कसं करतो आपण? 3x स्क्वेअर. तसंच वाय क्यूबचं पण करायचं 3y स्क्वेअर. आणि जिथे वाय असेल तिथे काय लिहायचं? डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू, ह्या साईडचं पण डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचं येतं 0. ही पहिली स्टेप झाली. ठीक आहे, आता पुन्हा आपण सॉल्व्ह करू. आता हे हे आपलं प्रोडक्ट रूल आहे, तो मेन आहे. प्लस 2. प्रोडक्ट रूल काय सांगतो आपल्याला? फर्स्ट टर्म ऍज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ऍज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. इथे फर्स्ट टर्म काय? एक्स एक्स ऍज इट इज, सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स लिहायचं. प्लस सेकंड टर्म ऍज इट इज, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं, त्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालेल. हे झालं आपला हा ब्रॅकेट. प्लस 3y स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू 0. आपला एंड गोल काय आहे? फाइंड आपल्याला डीवाय बाय डीएक्स करायचंय. तर काय करायचं? डीवाय बाय डीएक्सच्या ज्या टर्म्स असतील त्या एका साईडला ठेवायच्या आणि बाकी सगळ्या टर्म एका साईडला घेऊन जायचं. मग आपल्याला आन्सर भेटून जाईल. आता बघा इथं 2x प्लस हा 2 ने मी आत मल्टिप्लाय करतो. 2x डीवाय बाय डीएक्स प्लस 2y प्लस 3y स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता ही x आणि हा 2 आहे, पलीकडे घेऊन जाऊ. मग ह्या साईडला राहिलं काय? 2x डीवाय बाय डीएक्स प्लस 3y स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू 2x इकडे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे गेल्यावर निगेटिव्ह होणार. मायनस 2x प्लस 2y चा मायनस 2y. ठीक आहे, आता हिथनं काय कॉमन काढणार दोघांमधनं? डीवाय डीवाय कॉमन निघतो, तो तुम्हाला इथं दाखवतो. राहिलं काय आतमध्ये? 2y प्लस 2x प्लस 3y आतमध्ये राहिलं. ह्या ब्रॅकेटमध्ये राहिलं काय? 2x प्लस 3y स्क्वेअर. आतमध्ये राहिलं 2x प्लस 3y स्क्वेअर आणि त्यातनं कॉमन काय काढलं आपण? डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू, ह्या साईडला काय होतं बघा? मायनस 2x मायनस 2y. आता डीवाय बाय डीएक्स एका साईडला ठेवू आणि ही जी टर्म इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे डिव्हिजन मध्ये येणार. म्हणजेच डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू मायनस 2x मायनस 2y अपॉन 2x प्लस 3y स्क्वेअर. हे झालं याचं फायनल आन्सर. जर आता तुम्ही वरच्यातनं मायनस साइन कॉमन काढलं तर इथं आतमध्ये येणार प्लस. हे आलं तुमचं फायनल आन्सर. ही झाली आपली एक स्टँडर्ड प्रोसिजर, ज्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही टाईपचं, कितीही मोठं, किती क्रिटिकल, किती किचकट इक्वेशन आलं तर तुम्ही अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. आपला एंड गोल काय असणार आहे? डीवाय बाय डीएक्स एका साईडला ठेवायचं आणि बाकी सगळ्या टर्म्स एका साईडला घेऊन जायच्या आणि सॉल्व्ह करायचं. आता मी तुम्हाला सांगतो याचा शॉर्टकट किंवा दुसरी मेथड. समजा डीवाय बाय डीएक्स हाच एंड गोल आहे आपला, बरोबर. ह्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह करताना तुम्ही हा सिम्बॉल लक्षात ठेवा. हा डी नाहीये, काय डी बाय डी नाहीये, हा डी बाय. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला? इथं मी एक्स लिहिलाय. ठीक आहे, याचाच अर्थ आता तुम्हाला वरच्या टर्म मध्ये काय करायचं? तुम्हाला ही जे गिवन टर्म आहे, आपले गिवन इक्वेशन आहे, ह्याला दोन वेळेस डिफरन्शिएट करायचं. पण कसं? एकदा एक्स ला कॉन्स्टंट ठेवायचं आणि एकदा वाय ला कॉन्स्टंट. इथं जी वरची टर्म आहे
इथं खाली एक्स आहे, याचाच अर्थ इथं वायला आपण कॉन्स्टंट ठेवायचं. जर वायला ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट केलं आपण, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? एक्स स्क्वेअरचा येणार 2x. वायला कॉन्स्टंट ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट केला, ह्याचं काय येणार? 2y प्लस 2y. आणि बघा इथं मायनस साईन त्याचा ऑलरेडी आहे, त्यामुळे हे बाहेर मायनस साईन आलं. आता खाली आपल्याला एक्स ला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. जर जेव्हा मी एक्स ला कॉन्स्टंट ट्रीट करतो ह्या, हे काय येणार? एक्स स्क्वेअर म्हणजे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ते नाही लिहिलं तरी चालेल. इथं एक्स ला कॉन्स्टंट ट्रीट करतो तेव्हा इथं काय येणार? 2y. एक्स ला जेव्हा कॉन्स्टंट ट्रीट करतो तेव्हा काय आलं? 2x. वाय आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3y स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर. आन्सर मॅच झाले आपले दोन्ही पण. बघा हे एकाच लाईन मध्ये सॉल्व्ह झालं आणि ह्याच्यासाठी आपल्याला पूर्ण पेज लागलं. तुम्हाला दोन्ही मेथड्स कळाल्या असतील, तर आपण आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. पुढं काय दिलेलं आहे? आता तुम्ही म्हणाल की इथं वाय नाहीये, म्हणजे इथे तुम्हाला ह्या साईडला वाय दिसतोय, पण इकडे वाय आहे का कुठं? नाहीये. असं तुम्हाला फर्स्ट ऑब्झर्वेशन मध्ये असं दिसतंय. पण जर तुम्ही नीट बघितलं, तर वाय इक्वल्स टू अंडर रूट साइन एक्स हे लिहिलेलं आहे. प्लस हे साइन एक्स साइन एक्स साइन एक्स म्हणजेच अंडर रूट माय साइन एक्स प्लस साइन एक्स हे इन्फिनिट पर्यंत चाललंय. म्हणजे त्याचा अर्थ ही वाय जी टर्म आहे ती पुन्हा आतमध्ये रिपीट झालेली. मग मी ह्या टर्मला वाय लिहितो. ठीक आहे. आता ह्यांचा स्क्वेअर करूया. स्क्वेअर केलं, आपल्याला हे स्क्वेअर रूट घालवायचं. मग काय केलं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथं आलं वाय स्क्वेअर इक्वल्स टू साइन एक्स प्लस वाय. ठीक आहे. अंडर रूट आपण काढून टाकला. आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करू. वाय स्क्वेअरचं काय येणार? 2y. आणि लक्षात ठेवा, जिथं वाय असेल तिथं dy बाय dx लिहायचं. इक्वल्स टू साइनचं काय येणार? कॉस एक्स प्लस वायचं dy बाय dx. इम्प्लिसिट मध्ये काय लक्षात ठेवायचं, की वायच्या dy बाय dx एका साईडला घेऊन यायचं आणि बाकी सगळ्या टाइम एका साईडला. तर मी ह्या टर्म एका साईडला आणतो. मग इकडे काय येणार? 2y dy बाय dx मायनस dy बाय dx. हा जो dy बाय dx होता तो पलीकडे घेऊन गेलो, इक्वल्स टू कॉस एक्स. ह्याच्यात आता कॉमन काय काढतो आपण? dy बाय dx. मग आतमध्ये राहिलं काय बघा, इथला आला 2y मायनस 1 इक्वल्स टू कॉस एक्स. सॉरी, इथं dy बाय, इथं कॉमन काय काढलं होतं आपण? dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स. हे dy बाय dx एका साईडला ठेवू, इकडं 2y मायनस 1 मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडं डिव्हिजन मध्ये येणार. मग इथं आलं dy बाय dx इक्वल्स टू कॉस एक्स अपॉन 2y मायनस 1. हे आलं आपलं फायनल आन्सर. काही अवघड होतं का? इथं फक्त आपल्याला बघायचं होतं की आपण y कसा आणू शकतो, आणि हे जे आतमध्ये जे लिहिलेलं आहे ही टर्म, ही पुन्हा yच आहे. हे केलं, ह्याच्यानंतर आपण इथं अंडर रूट होतं, अंडर रूट घालवलं, आपलं कॅल्क्युलेशन सोपं झालं. जरी तुम्ही अंडर रूट न घालवता 1/2 रूट एक्स, अंडर रूट एक्सचं जसं डेरिव्हेशन करतो त्या पद्धतीने केलं तरी सॉल्व्ह होणार आहे. पण प्रोसेस तुमची कॉम्प्लिकेट आणि किचकट होणार आहे. आता पुढचा प्रश्न बघू. हा पुढचा प्रश्न बघा. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? दोन्ही साईडला एक फंक्शन आहे, ह्या साईडला पण फंक्शन आहे, वाय एक्स दोन्ही साईडला आहेत. आता जर तुम्ही बघितलं, तर हे काय लिहिलेलं आहे? अंडर रूट वाय मायनस अंडर रूट वाय मायनस अंडर रूट वाय. हे जातं इन्फायनाईट पर्यंत, इक्वल्स टू सेम अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स. हे पण जात आहे इन्फायनाईट पर्यंत. याचाच अर्थ जर हे दोन इक्वल असतील तर मी ह्या दोघांना इक्वल्स टू के म्हणू शकतो का? म्हणू शकतो ऑब्व्हियसली. जर ह्या दोघांना के म्हटलं, आता तुम्ही लक्षात द्या, तर अंडर रूट वाय हे टर्म ही के च्या इक्वल असणार आहे. बरोबर आहे का? बघा, ही जी पूर्ण टर्म आहे तीच पुन्हा इथून रिपीट होणार आहे. याचाच अर्थ मी अंडर रूट वाय मायनस के असं लिहू शकतो, आणि हा या केला मी ती इक्वल म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण फक्त LHS लिहू या साईडला. सिमिलरली ही जी RHS आहे त्याच्या आतमध्ये काय एक्स आहे, प्लस ही जी अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स, ही पण जाणार कुठपर्यंत? इन्फायनाईट पर्यंत. त्यामुळे ही पण कशाच्या इक्वल असणार? के च्या. आपण फर्स्ट टर्म ऍज इट इज ठेवतो आणि बाकी सगळ्याला के ने रिप्लेस केलं, जसं वर केलं तसं. इक्वल्स टू के. हे आपले दोन इक्वेशन तयार झाले. आपल्याला रूट्स नको आहेत. आपलं जे सोल्युशन आहे ते कॉम्प्लिकेटेड नाही करण्यासाठी आपण स्क्वेअरिंग करू बोथ साईडला. जर आपण स्क्वेअरिंग केलं बोथ साईडला तर काय येणार?
इकडचं रूट कॅन्सल होणार, वाय मायनस के इक्वल्स टू के स्क्वेअर. ह्याचं काय येणार, एक्स प्लस के इक्वल्स टू के स्क्वेअर. मग इथनं आपल्याला वाय आणि एक्सच्या व्हॅल्यू काय भेटल्या, वाय इक्वल्स टू के स्क्वेअर प्लस के आणि एक्स इक्वल्स टू के स्क्वेअर मायनस के. हे भेटलं आपल्याला. आता करायचंय काय आपल्याला, डीवाय बाय डीएक्स काढायचंय. पण ह्याच्या आतमध्ये काय, वाय इक्वल्स टू काय, के. पॅरामेट्रिक फॉर्म तुम्ही बघितला असेल, शिकला असेल, तर डीवाय बाय डीएक्स ला आपण जर डीवाय बाय डी के आणि डीएक्स बाय डी के असं केलं तरी चालतं. ठीक आहे, डीवाय बाय डी के ह्या टर्मला आपण विथ रिस्पेक्ट टू के न डेरिवेट करू. मग उत्तर काय येणार, 2k प्लस 1. खाली काय येणार, dx बाय डी के. याचं उत्तर काय येणार, 2k मायनस 1. ठीक आहे, हे आलं तुमचं सगळ्यांचं इथपर्यंत. याचाच अर्थ आपलं डीवाय बाय डी के काय आलं, डीवाय बाय डीएक्स काय आलं, डीवाय बाय डी के म्हणजेच काय, 2k प्लस 1 अपॉन डीएक्स बाय डी के काय आला, 2k मायनस 1. पण ऑप्शन मध्ये समजा जर के च्या फॉर्म मध्ये आन्सर नसेल आणि एक्स वायच्या फॉर्म मध्ये आन्सर असेल तर काय करणार पुढे, इथं लक्ष द्या. इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी बघा, जर ह्या ठिकाणून आपण जर दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं, वाय मायनस एक्स इक्वल्स टू के स्क्वेअर प्लस के मायनस के स्क्वेअर प्लस के. हे जेव्हा मायनस साइन आतमध्ये गेलं तेव्हा केचं प्लस झालं, तर हा के स्क्वेअरला के स्क्वेअर कॅन्सल झाला. वाय मायनस एक्स ह्याची व्हॅल्यू आली 2k, देअरफॉर आपला के आला वाय मायनस एक्स अपॉन 2. ठीक आहे, आता तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये त्याला के ची व्हॅल्यू पुट केली, तुम्हाला तुमचं फायनल आन्सर भेटून जाईल. इथपर्यंत पण आन्सर बरोबर आहे. आणि जर ऑप्शन मध्ये के च्या फॉर्म मध्ये आन्सर नसेल तर तुम्हाला के ची व्हॅल्यू पुट करून ठेवणे. तर मी तुम्हाला दाखवतो के ची व्हॅल्यू, डीवाय बाय डी डीएक्स इक्वल्स टू 2 इंटू के ची व्हॅल्यू काय आपली, वाय मायनस एक्स अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 इंटू वाय मायनस एक्स अपॉन 2 मायनस 1. ठीक आहे, हे काय आलं, 2 ला 2 कॅन्सल, ह्या 2 ला 2 कॅन्सल. आपलं डीवाय बाय डीएक्स काय आलं, वाय मायनस एक्स प्लस 1 अपॉन वाय मायनस एक्स मायनस 1. हे पण आन्सर बरोबर आहे. ऑप्शन मध्ये ज्या पद्धतीने आपला ऑप्शन दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही आन्सर चूज करा. जर तुम्हाला के ऑप्शन मध्ये के च्या फॉर्म मध्ये आन्सर असेल तर इथपर्यंत आलं तरी बरोबर आहे. आणि जर ऑप्शन मध्ये एक्स वाय असतील तर हे आन्सर बरोबर आहे. आय होप तुम्हाला कळाले असतील तिन्ही प्रॉब्लेम्स आपण जे घेतले ते. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आपले तिन्ही प्रॉब्लेम झालेले आहेत. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, की असं फंक्शन ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय या दोन्ही व्हॅल्यूज ऍट अ सेम टाइम प्रेझेंट असतात आणि त्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं हे तुम्हाला आता शिकवलं. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.